हॅलो एव्हरीवन. आता आज आपण आपलं जे सेकंड सेशन आहे सर्कल लेसनचं, जॉमेट्री 10th स्टँडर्डचं जॉमेट्रीमधलं सर्कल लेसन आपण सुरू केलेलं आहे ऑलरेडी. तर सेकंड लेसन त्याचं सेकंड सेशनला आपण आज सुरुवात करतोय. सेकंड सेशनमध्ये आपण बघणार आहोत की सर्कल दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतात इंटरनली आणि एक्सटर्नली. तर त्याच्यामधलं डिस्टन्स दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार आहोत ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. आधीच्या सेशनमध्ये आपण टँजंट सेगमेंट थिअरम आणि टँजंट थिअरम पाहिलं होता. ठीक आहे. तो तुम्हाला कळाला असेल असं धरून आपण आता नेक्स्ट सेशनला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर आपण पाहूयात आपलं नेक्स्ट सेशन. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला काय बघायचंय, दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच होतात किंवा एक्सटर्नली टच करत असतील इंटरनल पॉइंटनी. आता बघा, फर्स्ट टचची प्रॉपर्टी आपल्याला बघायची. द पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट ऑफ ए टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. द पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट ऑफ ए टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. आता बघा, सर्कल ड्रॉ करतोय आपण. हे दोन सर्कल आपण ड्रॉ केलेले आहेत. आता हे दोन सर्कल जे आहेत ते एकमेकांना टच करतात, दिसते तुम्हाला. तर जर ह्याचं मी सेंटर घेतला, दिस सेंटर अँड सेंटर, द पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट म्हणजे हा त्याचा पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट आहे. पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट ऑफ ए टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. जर ही लाईन मी ड्रॉ केली, हे सेंटर जॉईन करणारी, तर हा काय आहे त्याचा पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट. लक्षात येते. हा पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट आहे, इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली म्हणजे अशा पद्धतीने, जर ते सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियाय. ऑब्वियस आहे, तुम्हाला दिसतं इथे बघा, ही R1 आहे, ही R2 आहे. तर ह्या सेंटर O आणि सेंटर समजा A आहे याचं. तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण कसं फाइंड आउट करणार, तर R1 प्लस R2. लक्षात आलंय. डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी जर ते सर्कल टच इच अदर एक्सटर्नली तर आपण त्याचा डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार आहे, तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज द इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आपल्याला. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ ए सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. आता बघा, मी सर्कल ड्रॉ करते. किती काढते मी सर्कल, अजून एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. आता बघा, तुमच्या लक्षात येईल. आता हा सेंटरचा आणि हा दुसऱ्या सेंटरचा, ह्या सर्कलचा हा सेंटर A आहे आणि ह्याचा हा O आहे. आणि आपल्याला ह्या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ॲक्च्युली थोडंसं टच नाही आहे, पण इथे समजून घ्या, ही रेडियस आहे R1, ही रेडियस आहे R2. आणि ह्या दोन सेंटरमधलं जर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं तर आपण काय करणार, R1 मायनस R2, डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. लक्षात आले. तुम्हाला एक्झाममध्ये सेम एक 1 मार्क्सचा सेम टाईपचे क्वेश्चन येतात, ह्याच्यावरच आधारित क्वेश्चन असतात. ते 1 मार्कचे क्वेश्चन असतात, ते आपण आता इथे बघणारच आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल लगेच आपण बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल, टू सर्कल हॅव्हिंग रेडियाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर रेडियाय. आता हे दोन सर्कलच्या रेडियस आहेत, R1 आणि R2 कन्सिडर करू आपण. तर त्या इंटरनली टच आहेत, तर आपण आत्ताच बघितलं, जर ते इंटरनली टच असतील तर त्यांच्या मधलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार, तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू 4.8 मायनस 3.5. ह्या दोघांमधलं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, 1.3. 8 मायनस 5 3, 4 मायनस 3 1, सो 1.3 सेंटीमीटर.
लक्षात आलंय? इथे तुम्हाला डायग्राम वगैरे काढण्याची आवश्यकता नाही, 1 मार्कचा क्वेश्चन आहे, यू कॅन डायरेक्टली डू लाईक दिस. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. 2 सर्कल ऑफ ए रेडियाई 5.5 and 4.2 touch each other externally. Find the distance between their center. So distance between their center is equal to काय असणार आहे? Sum of their radii. So R1 plus R2 which is equal to 5.5 plus 4.2. So आपल्याला काय मिळणार आहे? तर 5 plus 2 7, 5 plus 4 9, 9.7 सेंटीमीटर. लक्षात आलं? तर आत्ता ज्या प्रॉपर्टी बघितल्या त्याच्यावरच बेस्ट एक्झाम्पल सुद्धा आपण लगेच इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट बघू आपण एक्झाम्पल. आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिलंय द सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. हा म्हणजे हा काय पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट आहे. A line passing through R meets the circle at A and B respectively, then prove that AP parallel to BQ. आता बघा प्रूफ दॅट तुम्हाला इथे विचारलं गेलेलं आहे. तर आपल्याला यात काय काय माहिती आहे की AP काय रेडियस ऑफ ए सेम सर्कल PR, ह्या दोन सेम सर्कलच्या रेडियस आहेत आणि इथे आपण घेऊ R1 आणि हे R1. RQ अँड QB ह्या दुसऱ्या सर्कलच्या रेडियस आहेत. R1 आपण कन्सिडर केल्या. आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर AP पॅरलल टू BQ. आता AP पॅरलल टू BQ प्रूफ करण्यासाठी एकतर आपल्याला सगळ्या ज्या टेस्ट आहेत म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्ट, त्यानंतर इंटिरियर अँगल टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, तर ह्या जर आपण प्रूफ केल्या तर आपण म्हणू शकतो की AP पॅरलल टू QB आहे. तर आता बघा अँगल A इज इक्वल टू अँगल B जर मी दाखवला तर मी म्हणू शकेन की हे अल्टरनेट अँगल आहे आणि अल्टरनेट अँगल असतील तर AP पॅरलल टू QB आपण म्हणू शकतो बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. आपल्याला माहिती आहे हे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. एक पटकन मी रिवाइज करते तुम्हाला हे. इफ L and M आर पॅरलल लाईन्स अँड N काय त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, सो हा जो अँगल A आहे आणि हा अँगल B झेड फॉर्म झालाय बघा. तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत अँगल A इज इक्वल टू अँगल B आणि ह्याचं रिझन आहे अल्टरनेट अँगल्स. इफ टू लाईन्स आर पॅरलल सो द अल्टरनेट अँगल्स जे फॉर्म होतात ते पण काय असतात कॉन्ग्रुएंट असतात असं आपण म्हणू शकतो. किंवा जर ते अल्टरनेट अँगल आहेत आणि ते इक्वल असतील तर त्या लाईन काय आहेत पॅरलल आहेत. सो आपल्याला इथे उलटं प्रूफ करायचं आहे. सो अल्टरनेट अँगल टेस्टच आपण त्याला म्हणणार आहोत. आता बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ते अँगल A आणि अँगल B इक्वल दाखवावे लागतील. सो पहिला त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ट्रायंगल APR कन्सिडर करतोय आपण. त्यामध्ये AP इज इक्वल टू PR ह्या काय आहेत रेडियाई ऑफ सेम सर्कल, बरोबर. ठीक आहे. सो अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA, बरोबर. याचं रिझन काय कारण आता बघा हा जो ट्रायंगल तयार झालाय हा काय तयार झाला आयसोसेलस ट्रायंगल तयार झाला, बरोबर. सो ह्या दोन साइड इक्वल आहेत त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल आपण आता इक्वल दाखवला, बरोबर. हा पहिला पॉइंट. ठीक आहे. तसंच सेम ट्रायंगल आपण RQB चा विचार जर केला तर त्यामध्ये RQ इज इक्वल टू QB अगेन रेडियाई ऑफ सेम सर्कल म्हणून आपण म्हणू शकतो अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR. हा सेकंड पॉइंट झाला, बरोबर. कारण तो ट्रायंगल काय आहे आयसोसेलस ट्रायंगल आहे. ठीक आहे. आयसोसेलस ट्रायंगलच्या प्रॉपर्टी काय असतात तर ह्या जर दोन साइड इक्वल असतील तर त्याचे हे जे अँगल असतात ते पण काय असतात इक्वल असतात, ते वापरतो आपण इथे. आता बघा थर्ड पॉइंट आपल्याला लिहायचं आहे अँगल ARP अँगल किंवा म्हणू शकतो PRA इज इक्वल टू अँगल QRB. हा थर्ड पॉइंट. आता ह्याचं रिझन काय आहे तर ते आर
वर्टिकली ऑपोजिट अँगल. बघा, अँगल ARP इज इक्वल टू अँगल QRB हे काय तर वर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, तर ते पण इक्वल असतात. तर जर तुम्ही आता हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जर पॉईंट बघितला तर तुमच्या लक्षात काय येईल? PRA, हां जे दिसतोय PRA, त्याला कुठला अँगल इक्वल आहे? PAR. आणि QRB ला कुठला अँगल इक्वल आहे? QBR. पण इथे तर मी ऑलरेडी म्हटलंय की आता समजा मी लिहिताना असं लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही येणार. अँगल QBR इज इक्वल टू अँगल QRB. आता बघा, PRA इथे QRB आणि हे QRB आणि PRA हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे RA सेम आहे, बरोबर. RA सेम आहे तर LHS पण त्याचे सेम असणार, म्हणजेच आपण म्हणू शकतो अँगल PAR इज इक्वल टू अँगल QBR. आणि ह्याचं रिझन काय लिहिणार? फ्रॉम 1, 2 अँड 3. त्याच्यानंतर PAR दिसतोय का हा अँगल? PAR इज इक्वल टू QBR. आलं? सो हेच आपले काय होते? अल्टरनेट अँगल. सो आपण म्हणू शकतो देअरफॉर, म्हणजे मी काय केलं थोडक्यात की इकडचे दोन अँगल इक्वल दाखवले, इकडचे दोन अँगल इक्वल दाखवले आणि हे मधले दोन दाखवले जे दोघांमध्ये कॉमन आले, दोघांमध्ये इक्वल आले, म्हणून ते बाजूचे दोन पण काय झाले? इक्वल झाले. सो आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर AP पॅरलल टू BQ आणि ह्याचा रिझल्ट लिहिणार अल्टरनेट अँगल टेस्ट. लक्षात आले? खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. आता हे दाखवल्यानंतर आपल्याला सेकंड पॉइंट प्रूफ करायचं आहे की हे दोन ट्रायंगल आहेत, म्हणजे APR इज सिमिलर टू अँगल RQB. आता हे तर एकदम इझी आहे. यामध्ये बघा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की अँगल R म्हणजे ARP इज इक्वल टू अँगल QRB वर्टिकली ऑपोजिट अँगल. आणि आता जस्ट आपण प्रूफ केलं की अँगल PAR इज इक्वल टू अँगल RBQ अल्टरनेट अँगल, बरोबर. सो आपण काय म्हणू शकतो की ह्या दोघांवरून, ह्या दोन पॉईंटवरून आपण म्हणू शकतो की ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB बाय अँगल टेस्ट. लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण हे सिमिलर आहेत हे दाखवलेलं आहे. आता आपल्याला विचारलंय नेक्स्ट RQB हा अँगल विचारलाय. जर त्यांनी दिलाय तुम्हाला अँगल PAR 35 आहे, बरोबर. सो इथला B पण काय असणार आहे? 35 असणार आहे. आणि हा त्यांनी दिलाय, हा विचारलाय आपल्याला. तर बघा, हा अँगल PAR इज इक्वल टू अँगल RBQ इज इक्वल टू 35 म्हणू शकतो आपण. आत्ताच आपण ते प्रूफ केले होते, इक्वल आहेत. हां, सो ट्रायंगल RQB मध्ये अँगल Q प्लस अँगल QRB प्लस अँगल RBQ इज इक्वल टू 180. तर हा Q माहीत नाही आपल्याला, पण QRB आणि QBR पण काय इक्वल आहेत. सो आपण म्हणू शकतो 35 प्लस 35 is equal to 180. So angle Q is equal to 180 minus 70. 35 plus 35 70 minus 75 होणार. सो अँगल Q मिळणार तुम्हाला 110. लक्षात आले कशा पद्धतीने आपण RQB फाइंड आउट केला? 110 डिग्री सेंटीग्रेड, सॉरी 110 अंश असणार आहे तो अँगल. लक्षात आले? तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. यामध्ये विचारले की द सर्कल विथ सेंटर A अँड B टच इच अदर ॲट पॉईंट E. हा म्हणजे त्यांचा हा पॉईंट ऑफ ए कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे आपण ही स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करू शकतो अशी. लाईन L इज द कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल C अँड D रिस्पेक्टिव्हली. फाइंड द लेंथ ऑफ ए सेगमेंट CD. म्हणजे हे CD तुम्हाला विचारले. इफ द रेडियस ऑफ द सर्कल आर 4 to 6 सेंटीमीटर. म्हणजे हे रेडियस 4 आहे, ही रेडियस 6 आहे. तर आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन थोडीशी करावी लागणार आहे. तर ती काय आहे? आता आपल्याला माहिती आहे की हा अँगल 90 डिग्री आहे, हा पण अँगल 90 डिग्री. आपण म्हणू शकतो की अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. ह्याचं रिझन आहे टँजंट थिअरम. सेम वे आपण म्हणू शकतो अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री.
अगेन सेम टँजंट थिअरम, कारण दोन्ही टँजंट आहेत त्या सी आणि डी ह्या पॉईंटमध्ये त्या इंटरसेक्ट किंवा पॉईंट ऑफ ए कॉन्टॅक्ट आहे त्या सर्कलचा. ठीक आहे. आता मग मी काय करणार आहे, इथून अशी लाईन ड्रॉ करते, ती पण काय परपेंडिक्युलर ड्रॉ केली आहे मी. आपण त्याला नाव देऊया एफ. कन्स्ट्रक्शन आपल्याला करावी लागणार आहे ए एफ परपेंडिक्युलर ऑन बी डी. आता परपेंडिक्युलर अशी ड्रॉ केल्यामुळं हा अँगल पण 90 डिग्री झाला, बरोबर. सो ऑल हे 3 अँगल जर 90 डिग्री झाले तर हा पण अँगल काय असणार आहे, ऑब्वियस 90 डिग्री. जर आपण बघितलं क्वाड्रिलॅटरल CDFA मध्ये अँगल C इज इक्वल टू 90, अँगल D इज इक्वल टू 90, अँड आता आपण हे दाखवलं की F इज इक्वल टू 90, देअरफॉर A पण काय होणार आहे 90. सो जर ऑल अँगल 90 आले तर आपण म्हणू शकतो हा काय झाला, रेक्टँगल. सो इट इज अ रेक्टँगल CDFA. आता तो जर रेक्टँगल झाला तर त्याच्या ऑपोजिट साईड काय होणार, इक्वल. देअरफॉर आपण म्हणू शकतो CA इज इक्वल टू DF विच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, बरोबर. म्हणजे हेच 4 सेंटीमीटर आले. ठीक आहे. आता आपल्याला इथे EF फाइंड आउट करायचं आहे, BF. तो कसा काढणार, तर BF इज इक्वल टू BD मायनस DF. आता बघा टोटल आपल्याला ही रेडियस आहे ना, BD इज द रेडियस ऑफ ए सर्कल, अँड आता DF आपण इथे जस्ट फाइंड आउट केलं 4 सेंटीमीटर. जर आपण ह्यातून सबट्रॅक्ट केलं म्हणजे BD मायनस DF केलं तर आपल्याला मिळणार आहे BF. तेच करते मी, ते 6 मायनस 4 2 सेंटीमीटर आपल्याला BF मिळाले. आता हे का करतोय आपण, तर आपल्याला काय करायचंय, AB फाइंड आउट करायचंय किंवा हे AF फाइंड आउट करायचंय. कारण आपण जर रेक्टँगल म्हणतोय तर CD इज इक्वल टू AF असणार आहे ना, ऑपोजिट साइड ऑफ ए रेक्टँगल. आणि मग ते मिळाल्यानंतर आपण आपल्याला तेच विचारलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ CD. सो आता हा राईट अँगल ट्रायंगल झालाय. सो इथे म्हणायचंय आपण ट्रायंगल AFB इज राईट अँगल ट्रायंगल. सो आपल्याला मिळेल AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर. आता बघा AB आपल्याला माहिती आहे, कारण आपण काय म्हणू शकतो, हे आता जस्ट आपण बघा तीच प्रॉपर्टी सुद्धा आपण आता बघितली होती की हा पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे 2 सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, म्हणजे त्याची रेडियसचं ह्या दोघांचं डिस्टन्स आपण कसं काढणार, R1 प्लस R2 म्हणजेच 4 प्लस 6 10 येणार. म्हणजे आपण AB आपल्याला मिळाले 10 सेंटीमीटर. हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. ठीक आहे. सो इथे 10 सेंटीमीटर, AF आपल्याला माहित नाहीये तेच आपण फाइंड आउट करणार आहोत, प्लस BF आपल्याला 2 मिळालेला आहे 2 सेंटीमीटर. आता 100 मायनस 4 इज इक्वल टू AF स्क्वेअर. ठीक आहे. 10चा स्क्वेअर 100, 2चा स्क्वेअर 4. सो 100 मायनस 4 96 आले आपलं AF स्क्वेअर. आता ॲक्च्युली आपल्याला हे काय करावं लागेल, ह्याचं सिम्प्लिफाय करावं लागेल. आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर सिम्प्लिफाय कसं करणार, तर तुम्ही फॅक्टर्स तर पाडू शकता. 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 4 जा 8. आता बघा तुम्ही अशा पद्धतीने स्क्वेअर रूट काढू शकता. आता इथे 2 2 म्हणजे 4, 2 2 जा 4, 2 2 जा 4 म्हणजे एक 4 मिळाला आपल्या इथे. 2 2 आणि इथे 6. 6चं स्क्वेअर रूट निघत नाही, आपण म्हणणार आहोत रूट 6. सो आपल्याला AF ची व्हॅल्यू मिळाली 4 रूट 6. लक्षात येते, स्क्वेअर रूट काढण्याची मेथड आहे. फॅक्टर्स पाडले की तुम्हाला सिम्पल पडतं स्क्वेअर रूट काढायला. सो आपल्याला AF ची व्हॅल्यू मिळाली आहे 6 आणि AF इज इक्वल टू, सिन्स AF इज इक्वल टू CD ऑपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टँगल. सो आपल्याला CD काय मिळाले 4 रूट 6 सेंटीमीटर. लक्षात आले. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. यामध्ये आपण बऱ्याच प्रॉपर्टी वापरल्या. बघा तुम्ही रेक्टँगल वापरलं, पायथागोरस वापरलं,
त्यानंतर सर्कलच्या प्रॉपर्टी वापरल्या, असे बऱ्याच प्रॉपर्टी मर्ज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.